या ठिकाणी धारावीचा विषय देखील आमच्या ताईंनी मांडला. खरं म्हणजे तो महत्वाचाच विषय. त्याही संदर्भात मी आपल्या लक्षात आणून देतो की हा जो प्रकल्प आहे, पहिल्यांदा तर कुठलीही जमीन अडाणींना देण्यात आलेली नाही. ही जमीन डीआरपीला दिलेली आहे. डीआरपी ही स्पेशल पर्पज व्हेकल आहे. स्पेशल पर्पज व्हेकल याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हे भागीदार आहे. हे स्पेशल पर्पज व्हेकल महाराष्ट्र सरकारचं स्पेशल पर्पज व्हेकल आहे. त्याच्यामध्ये अडाणी हे विकासक म्हणून, पार्टनर म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. या धारावीमध्ये अधिसूचित क्षेत्र 251 हेक्टर आहे. प्रत्यक्ष पुनर्वसनाकरता त्यातलं क्षेत्र जे मिळत आहे ते केवळ 108 हेक्टर मिळत आहे. उरलेलं सगळं क्षेत्र हे रिझर्वेशन किंवा इतर प्रकारच्या नॅचरल अशा प्रकारच्या एम्युनिटीजमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. 108 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये हे काम करायचं आहे. यामध्ये एकूण प्रकल्पाचा जो खर्च आहे हा 95,790 कोटी प्राथमिक खर्च आहे. याची पहिली बांधकाम परवानगी 14/1/2025 ला दिलेली आहे. पुनर्वसन घटकाच्या बांधकामाचा पूर्ण कालावधी म्हणजे 100% रिहॅबिलिटेशनचा कालावधी 7 वर्षे. आणि जे पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीमध्येच केलं जाणार आहे, बाहेर नाही, धारावीमध्येच. यासोबत ज्यांचे उद्योग आहेत त्यांना उद्योगाकरता तिथेच जागा दिली जाणार आहे. व्यवसाय करता तिथेच जागा दिली जाणार आहे. धारावी ही केवळ एक राहण्याची जागा नाही आहे, ते एक इकॉनॉमिक हब देखील आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2014 पासून जरा मी मोठ्या दुकानातनं जोडे घ्यायला लागलो. 2014 पूर्वी माझे जोडे मी धारावीतनं घ्यायचो, बॅगही धारावीतनं घ्यायचो. याचं कारण तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडची बॅग आणि जोडे हे 10% किमतीत तुम्हाला धारावीत त्या काळात तरी मिळायचे. त्यामुळे अतिशय चांगले कारीगर, पोट्री असेल, चामड्याचा व्यवसाय असेल, हे सगळे या सगळ्यांना धारावीमध्येच उत्तम व्यवस्था तयार करून ऑर्गनाइज सेक्टरमध्ये यांना आपण आणणार आहोत. आणि ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आल्यामुळे आतापर्यंत ते काही टॅक्स भरतात नाही भरत याचा रेकॉर्ड नाही आहे, पण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आल्यानंतर टॅक्स भरावे लागतील म्हणून स्पेशल केस म्हणून 5 वर्षापर्यंत त्यांना आपण टॅक्स हॉलिडे देखील देण्याचा निर्णय केलेला आहे. आणि या माध्यमातून जे लोक, हा पहिला प्रकल्प आहे, आपल्याला माहिती आहे की 2011 पर्यंतचे जे लोक आहेत त्यांना आपण आधी 2001 होतं, मग आपण 2017 कायदा केला, 2011 पर्यंत केलं. आता माननीय हायकोर्टाने तेही मान्य केलं. माननीय कोर्टाच्या निर्णयानुसार 2011 नंतरचे किंवा वेगवेगळ्या कारणाने अपात्र लोक यांना आपल्याला घर देता येत नाही. हा पहिला प्रकल्प असा आहे की ज्या प्रकल्पामध्ये आपण निर्णय केला की अर्ध्या लोकांना घर द्यायचं आणि अर्ध्या लोकांना तुम्ही बाहेरही काढून टाकलं, कुठेतरी जाऊन ते झोपडीच तयार करणार आहेत, त्यांना तर राहावं लागणारच आहे. आणि म्हणून या प्रकल्पात आपण स्पेशल केस म्हणून निर्णय केला की त्याही सगळ्यांना घर दिलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचं घर दिलं जाईल. आणि आता आपण त्याला रेंटल हाऊसिंग म्हणतोय, कारण माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला आज त्यांना पक्क घर देता येत नाही, पण 12 वर्ष रेंटल हाऊसिंग मध्ये ते जर राहिले तर ते घर त्यांच्या नावे करण्यात येईल, हाही निर्णय आपण केलेला आहे. त्यामुळे 10 लाख लोकांना त्यांचं स्वतःचं घर या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि याकरता, या पुनर्वसनाकरता आपल्याला 541 एकर जागा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहे. तीही जागा अडाणींना नाही, डीआरपीला देण्यात येते आहे. आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही, कमर्शियल करता येणार नाही, केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल.
याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत, देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे. आणि या दृष्टीनं जवळपास आता 90% होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे. लोकांनीही समर्थन दिलेलं आहे. ठीक आहे, काही लोकांचा विरोध असेल तो असतोच, पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे. आणि ताई, तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे, असं अजून घडलेलं नाही. पण घडलं असेल तर पुन्हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठव, काही अडचण नाहीये. पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या, त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जातील. कारण हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे. मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षात जेव्हा रिहॅब तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला, त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू. आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आणि म्हणून सिडकोचा विकास असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, नवी मुंबईत एक्झिबिशन सेंटर असेल, अशा अनेक गोष्टी. आणि मला हे सांगताना समाधान आहे की 2014 ते 19 या सभागृहामध्ये जे जे अनाउन्समेंट केली, जे जे बोललो, त्या सगळ्या गोष्टी आज होताना दिसतायत. आणि मी निश्चितपणे शिंदे साहेबांचे आभार मानेन. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठेही याचा वेग कमी होऊ दिला नाही. अजितदादांचे आभार मानेन. ते कुबेर आहेत, त्यांच्याकडे आमची तिजोरीची किल्ली आहे, त्यांनी ही तिजोरी अडवली नाही, नाहीतर डुप्लिकेट किल्ली तयार करावी लागली असती, पण त्यांनी ती संधीच आम्हाला दिली नाही. आणि म्हणून आताही जे प्रकल्प आम्ही सांगतो आहोत, या मुंबई आणि MMRचा चेहरा बदलणारे, इथल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे, हे निश्चितपणे आपण करून दाखवू. खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष 1.5 वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर,